पिंपरी चिंचवड पोलिसांनी अलीकडेच गेलेल्या कारवाईत 23 कोटी 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करून त्यांचा विध्वंस केला आहे। या कारवाईत 662.45 किलो गांजा आणि 21.99 किलो MD पावडर हे ड्रग्ज समाविष्ट होते। ही जप्ती अनेक ठिकाणी घेतलेल्या रेडमध्ये झाली असून सुमारे 90 प्रकरणांमधून हा मोठा कब्जा करण्यात आला आहे। जप्त केलेले पदार्थ रांजगाव MIDC येथील महाराष्ट्र NVHPL या ठिकाणी न्याय्य पद्धतीने आणि पर्यावरण नियमांचे पालन करत नष्ट करण्यात आले। पोलिसांनी सांगितले की ही कारवाई अनेक तपास व माहिती आधारे करण्यात आली आहे, ज्यात सप्लायर नेटवर्क, तस्करीचा मार्ग आणि आरोपींची ओळख यांचा समावेश आहे। पिंपरी चिंचवडमधील ड्रग्ज विरोधी पथकाने या मोहिमेला विशेष महत्त्व दिले आहे आणि पुढील काळात अशा कारवाया वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे परिसरातील रहिवासी आणि विशेषतः युवक वर्गांमध्ये ड्रग्ज विरुद्ध जनजागृतीला नवा गती मिळणार या अपेक्षित आहे। पोलिसांनी पुढील तपासासाठी हे तस्करीचे साखळीचे पातळीवरचे व्यवहार, अडचणींचे स्रोत व त्या मार्गांनी वापरल्या गेलेल्या वाहने यांचा अभ्यास सुरू केला आहे। ही घटना महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रतिबंध व कायदा कारवायांवरील वचनबद्धतेची झलक देणारी आहे। पुढील तपास, आरोपींची अटक, न्यायालयीन कारवाई आणि या जप्तीचा गुंतलेला नेटवर्क यावर येणाऱ्या दिवसात आपल्याला वृत्तसंस्थेद्वारे अधिक माहिती मिळेल।